क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आणि आमंत्रण दिले ते म्हणजे अंबाईवाडी या संघाला. दोन बलाढ्य संघांमध्ये नॉकआउट मॅचचा पहिला सामना पाहायला भेटतोय. दोन बलाढ्य संघ आहेत. सामना त्वरित चालू करावा पंच. चला लगेच सामना चालू करायचा आहे. प्लीज कोणताही वेळ इथे घेऊ नका. 20 मिनिटाचा अवधी तुम्हाला दिलेला आहे आणि 20 मिनिटामध्ये सामना पूर्ण करणं अनिवार्य असणार आहे. इथे सामनावीराचा पुरस्कार इथे मात्र दिला जाईल. विशाल पाटील यांना विनंती करेन की आपण इथे यायचं आहे. सामनावीराचा पुरस्कार वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी पहिलं षटक टाकतोय तो म्हणजे ऋतिक पाटील आणि स्ट्राईकला तो म्हणजे अनिल आणि नॉन स्ट्राईकला तो म्हणजे मयूर. दोन बलाढ्य फलंदाज मैदानावर खेळपट्टीवर. तर आदरणीय तानाजी सावंत साहेबांचा इथे शुभ सन्मान मात्र घेतला जातोय. मी मॅच स्टार्ट होते. अकोट टप्प्याचा चेंडू पंचांकडून ही अवांतर धाव. या अवांतर धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 1+1 अशा दोन धावा ऋतिक पाटील गोलंदाजी मार्फत. तानाजी सावंत साहेबांचा इथे शुभ सन्मान मात्र घेतला जातो. अगदी सकाळच्या सत्रापासून पाहायला गेलं तर उद्घाटन सोहळा ही त्यांच्या शुभहस्ते इथे मात्र संपन्न झाला होता आणि त्यांचा शुभ सन्मान इथे मात्र साकारला जातोय. हा अगदी महाराष्ट्राचा स्वाभिमान फेटा अगदी त्यांना पाहायला मिळतो आणि त्यांचा शुभ सन्मान इथे मात्र घेतला जातोय. त्याचबरोबर सामनावीराचा पुरस्कार इथे मात्र दिला जाईल आणि मी विनंती करेन आमच्या मान्यवरांना की आपल्या शुभहस्ते ते सामनावीराचा पुरस्कार द्यायचा आहे. तर गेम ऑन जाऊया मॅचकडे आपण आणि तिथे लवकर थोडंसं फास्ट करायचं आहे. पहिलं खूपच चांगला हवे चेंडू. क्षेत्ररक्षक काय करतात पाहणं गरजेचं आहे. तू आणि मी यामध्ये हा झेल सुटलेला एक जीवदान भेटलंय फलंदाजांना मयूर यांना आणि या जीवदानाचा किती फायदा घेत आहेत ते पाहणं गरजेचं आहे. आता पुढील षटकामध्ये पाहायला नक्कीच भेटेल मयूर आपल्या संघासाठी या जीवदान किती प्रकारे साध्य करतायत ते. एक चेंडू 3 धावा असा धावफलक आहे तो म्हणजे जांभूर या संघाचा. सॉरी अंबाईवाडी. आणि हा खणखणीत षटकार. या षटकाराने धावसंख्येत नक्कीच भर. धावसंख्या होते ती म्हणजे 9 धावा. अनिल यांनी हा खणखणीत षटकार मारून एक आक्रमक फलंदाजीची भूमिका पार पाडलेली आहे. बघू आपल्या संघासाठी अजून किती योगदान देतोय. परत एक आखूट टप्प्याचा चेंडू. धावचीचा प्रयत्न आणि हा धावचीत होतोय. पहिला झटका बसतोय तो म्हणजे अंबाईवाडी या संघाला. मयूर बाद होतोय धावचीत होतोय आणि नवीन फलंदाज येतोय तो म्हणजे अकाराम. त्याची जागा भरून काढण्यासाठी येतो तो म्हणजे अकाराम. 1 डाऊन फलंदाज खेळपट्टीवर रुजू होतो आणि स्ट्राईकला येतो म्हणजे अनिल बैकर. बघू आपल्या संघासाठी काय होते. ऋतिक पाटील बघू आपल्या संघासाठी किती प्रकारे योगदान देतो. एक षटकार मारून एक चांगला कमबॅक केलाय. बघू आता उर्वरित चेंडू कशा रीतीने हँडल करतोय आणि हा उत्तुंग षटकार. या षटकाराने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या देते म्हणजे 15 धावा. दुहेरी अंकावर धावसंख्या पोहोचते. चार चेंडू 15 धावसंख्या. प्रत्येक गोलंदाज सज्ज. ऋतिक थोडस दिशाहीन गोलंदाजी. विकेट यष्टीरक्षक पण बीट होत आहेत आणि या पंचांकडून एक बाईटच्या रूपात आहे. बॅट थँक्यू. 1 धावेने भर पडते. धावसंख्या होते ती म्हणजे 16. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू असेल. 1 to go. गोलंदाज सज्ज होतोय तो म्हणजे ऋतिक पाटील आणि स्ट्राईकला तो म्हणजे अकाराम.
खूपच चांगला फटका, मात्र चेंडू हवेत आणि गोलंदाज सज्ज आणि स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये घेतलेला हा कॉटन बोल्ड आणि अक्रम बाद होते. अक्रम दुसरा झटका बसतोय तो म्हणजे अंबाईवाडी या संघाला आणि नवीन फलंदाज येतोय तो म्हणजे सचिन. बघू आपल्या संघासाठी काय करतोय. दोन प्रमुख फलंदाज बाद झाल्यावर धाव फलक आहे तो म्हणजे 16. एक षटक समाप्तीनंतर मॅच फलंदाजांना विनंती आहे, टाइम काढू नका खेळपट्टीवर प्लीज. कमिटी करून आम्हाला या नियम वाटी आहेत, त्यामुळे आपण त्याचं तंतोतंत पालन करावं ही आपणास विनंती असेल. आणि वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक तकतोय तो म्हणजे गणेश पाटील. बघू आपल्या संघासाठी काय करतोय. आणि स्ट्राईकला तो म्हणजे अनिल बैकर. बघू आपल्या संघासाठी किती धावांचं योगदान देतोय. धाव संख्या झालेली एका षटकामागे 16 आणि 11 टक्क्याचा चेंडू आणि हवेत मारण्याचा प्रयत्न आणि हा सीमारेषे पार हा षटकार असेल. या षटकाराने धाव संख्येत नक्कीच भर. धाव संख्या पोहोचते ती म्हणजे 22 धावांवर. अतिशय चांगली फलंदाजी आपल्या संघासाठी, चांगलं योगदान, एक चांगला विश्वास फलंदाजी मार्फत दिसतोय तो म्हणजे फलंदाज अनिल बैकर यांच्या बॅट मधून. गोलंदाज सज्ज होतोय. परत आखूड टप्प्याचा चेंडू हवेत, मात्र सेफ झोन मध्ये. एक धाव तर सहजरित्या पूर्ण केलेली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न. या 2 धाव्याने धाव संख्येत भर होते. धाव संख्या होते ती म्हणजे 24. 2 चेंडू 24 धावा. अचूक गोलंदाजी करणं गरजेचं असेल ते म्हणजे गणेशांना 2 चेंडू मध्ये त्यांनी अजून जवळजवळ 8 धावा खर्च केलेत. एक कंजूस गोलंदाजी करणं गरजेचं आहे आपल्या गोलंदाजी मार्फत आपल्या संघाला या सामन्यामध्ये जिंकण्यासाठी. परत या 2 धावा, या 2 धाव्याने धाव संख्येत भर. धाव संख्या होती ती म्हणजे 26. अतिशय. त्याचबरोबर आदरणीय बाजीरावजी खोत साहेबांचा इथे शुभ सन्मान घेतला जाईल. मी सचिन साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभास्ते इथे मात्र हा शुभ सन्मान इथे मात्र साकारायचा आहे. आदरणीय बाजीराव खोत साहेबांचा इथे शुभ सन्मान मात्र घेतला जातोय. माहिती शॉल आणि त्याचबरोबर प्रेमाचं प्रतीक हा पुष्पगुच्छ देऊन आज बाजीराव खोत साहेबांचा इथे शुभ सन्मान घेतला जातोय. ओ टू कमेंट्री बॉक्स. अनिल बाद होतोय. मोठा फटका मारण्याच्या नादात, चेंडू टोलवण्याच्या नादात क्षेत्ररक्षकाने हा झेल टिपलेला आहे आणि हा तिसरा झटका बसतोय अनिलच्या रूपात. आणि नवीन फलंदाज येतोय अनिलची जागा भरून काढण्यासाठी राहुल सराफदार. बघू आपल्या संघासाठी काय योगदान देतोय. अनिल यांनी एक चांगलं असं योगदान दिले आपल्या संघासाठी. तेच योगदान पुढे नेण्यासाठी येतोय तो म्हणजे राहुल. बघू आपल्या संघाला किती मोठ्या प्रमाणात योगदान देतोय. धावांचा कसा डोंगर उभा करते, कारण की इथे धावा जास्त असणं गरजेचं आहे. गोलंदाज गणेश पाटील 4 चेंडू मध्ये त्याने 10 धावा दिल्या आहेत आणि एक गडी बाद केला. एक चांगला कमबॅक. बघू यातून 2 चेंडू शिल्लक आहे त्याच्या गोलंदाजी मार्फत. या 2 चेंडू मध्ये किती कमी धावा देत आहेत, धावांवर एक प्रकारचा अंकुश कसा पाडतायत हे पाहणं गरजेचं आहे. गोलंदाज सज्ज होते. अकूट टप्प्याचा चेंडू परत हवेत, मात्र खणखणीत षटकार. अकूट टप्प्याचा चेंडू टाकला पॅटचा मधोमध भाग आणि हा षटकाराने धाव संख्येत नक्कीच भर. धाव संख्या होते ती म्हणजे 32. 5 चेंडू 32 धावा. खूपच अतिशय चांगली फलंदाजी राहुल यांची. पहिल्या चेंडूवर येऊन चेंडू द्या आला. खूपच महागडं षटक बोलता येईल गणेश यांच्याकडून. 5 चेंडूमध्ये 16 धावा खर्च केलेत. एक चांगला कमबॅक करायला लागेल त्यांना आपल्या गोलंदाजी. अकूट टप्प्याचा चेंडू परत एकदा, परत गॅप मध्ये आणि ह्या खणखणीत चौकाराने धाव संख्येत नक्कीच भर. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या होती ती म्हणजे 36. पंचांनी 4 धावा घोषित केलेत. चांगला फटका
राहुल यांच्याकडून आपल्या संघासाठी अजयची जागा भरून एकदम भरून करतायत. 2 चेंडूमध्ये 10 धावा, 10 धावांचं योगदान. खूपच चांगला असा स्ट्राईक रेट पाहायला भेटते. आयोजकांना एक विनंती आहे की बॉल पंचांकडे द्यावा. कमिटी मेंबर प्लीज बॉल. गोलंदाज सूरज पाटील बघू आपल्या संघासाठी काय करतात. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या देते म्हणजे 36. 12च्या रनरेटने या धावा आहेत. खूपच चांगला कट लागलेली आहे आणि हा यष्टीरक्षकाने झेल घेतलेला आहे आणि हा 4था झटका बसतोय. सचिन बाद होते. सूरज डिगे खूपच चांगली गोलंदाजी पहिल्या चेंडूवर सचिन यांना बाद केले आणि नवीन फलंदाज देतो म्हणजे दीपक. बघू काय करतो आपल्या संघात. 5 चेंडू असतील त्याजवळ. 5 चेंडू मध्ये किती चेंडू त्याला खेळायला भेटतात आणि किती योगदान देतोय आपल्या संघासाठी हे पाहणं गरजेचं आहे. आणि राहुल एक फॉर्म मध्ये दिसतोय. 2 चेंडू मध्ये 1 षटकार आणि चौकार मारून त्याने आपलं भूमिका योग्य रीतीने पार पाडली. आता त्याच्याकडे स्ट्राईक असणं गरजेचं आहे. स्ट्राईक रोटेट करतायत का दीपक पण देखील मोठे फटके मारू शकतात हे पाहणं गरजेचं आहे. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धाव संख्या आहे ती म्हणजे 36. बघू 5 चेंडूंवर किती धाव. स्लोअर वन डिलिव्हरी. परत एकदा चेंडू हवेत आणि एक चांगला प्रयत्न. 2 धावा तर सहजरित्या पूर्ण केलेल्या आहेत. या 2 धाव्याने धावसंख्येत भर होते. चांगला प्रयत्न. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 38 धावांवर. खूपच चेंडू उंच गेला होता. एक चांगलं क्षेत्ररक्षण. कॅच मिस झाला पण चांगलं. परत एक चांगला चेंडू. स्लोअर वन. पंचांनी त्याला अवांतर धाव. एक स्टंपच्या खूपच बाहेर. या अवांतर धाव्याने धावसंख्येत नक्कीच भर. धावसंख्या होते ती म्हणजे 39. अतिशय चांगली गोलंदाजी. भेदक मारा. अचूक दिशा. परत एक चांगला त्रिफळा छेद. फलंदाज बाद. पहिला त्रिफळा छेद असेल आजचा. खूपच चांगली गोलंदाजी सूरज यांच्याकडून पाहायला भेटते. नवीन फलंदाज आहे तो म्हणजे नितीन. लवकरात लवकर खेळपट्टीवर जावं फलंदाजांना विनंती आहे. नितीन बघू आपल्या संघासाठी 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. तिसरी ओव्हर आहे माफ करा. तिसऱ्या षटकातील 2 चेंडू शिल्लक असतील. परत गोलंदाज सूरज. मॅच लवकरात लवकर चालू करा प्लीज. धावसंख्या ती म्हणजे 39. परत एकदा गोलंदाज सज्ज होत आहे तो म्हणजे गणेश सूरज आणि स्ट्राईकला तो म्हणजे नितीन. लेफ्ट हँड बॅट्समन नितीन. डावखुरा फलंदाज आपल्या संघासाठी काय करतोय. थोडस खूपच चांगली गोलंदाजी पण ऑफ स्टंपच्या बाहेर. पंचांनी तिला अवांतर धाव घोषित केले आहे. या अवांतर धावाने धावसंख्येत नक्कीच भर पडते. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 40 या धावांवर. लेफ्ट हँड बॅट्समन असल्यामुळे थोडस दडपण दिसतंय. त्याचबरोबर मुटकलवाडी टीमचे एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून सातत्याने नाव चर्चित राहिलेले स्वप्नीलजी शिर्के यांना विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. स्वप्नील शिर्के. परत दिशाहीन गोलंदाजी. अवांतर धावाने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पोहोचते म्हणजे 41 धावात.
थोडस दडपण दिसतंय. डावखुरा फलंदाज झाल्यावर थोडी दिशाहीन गोलंदाजी ऑप्शनच्या बाहेर जाते आणि हे अवांतर धावेमध्ये घोषित होत आहेत. धावांचा योग वाढत चाललेला आहे. दोन्ही अवांतर धावाने धावसंख्येत भर झालेली आहे. परत एकदा गोलंदाज स्ट्राईक. एक चांगला कमबॅक बोलता येईल. निर्धाव स्वरूपाने चेंडूची सांगता होते. परत एकदा गोलंदाज सज्ज होते. गणेश, सूरज, गॅप मध्ये मारलेला चेंडू बघू. 2 धावा सहजरित्या पूर्ण. चांगला क्षेत्ररक्षण. 2च धावा समाधान मानायला लागतंय. खूपच चांगला थ्रो पाहायला भेटतोय आणि या 2 धावेने धावसंख्येत नक्कीच भर. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 43 धावांवर. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील बघू काय करतोय गोलंदाज. खूपच चांगला चेंडू. निर्धाव स्वरूपात चेंडूची सांगता होते. 3 षटकं पूर्ण झालेली आहेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती म्हणजे 43 धावा. अतिशय चांगला धावसंख्या पाहायला भेटते ती म्हणजे अंबाईवाडी या संघाकडून. अतिशय चांगलं असं आम्हाला सहकार्य करणारे आमचे गुणलेखक ओमकार धामणकर यांचं परत एकदा आभार. खूपच चांगलं असं गुणलेखक आम्हाला सहकार्य भेटतंय त्यांच्या मार्फत. बॉलर्स नेम वैयक्तिक पहिलं आणि शेवटचं षटक टाकतोय तो म्हणजे करण पाटील. बघू आपल्या संघासाठी काय योगदान देतोय. कंजूसपणा करणं गरजेचं आहे या षटकामध्ये आणि फलंदाजांना असेल धावांचा योग वाढवणं. कारण की धावसंख्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती म्हणजे 43 आणि 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या हाणामारीच्या षटकामध्ये किती धावा आपल्या संघासाठी अंबाईवाडीसाठी योगदान देत आहेत. दिशाहीन गोलंदाजी वाटते परत एकदा. या दिशाहीन गोलंदाजीने ऑफ स्टंपच्या बाहेर पंचांनी अवांतर धाव घोषित केले. व्हाईट स्वरूपाची धाव. या धावेने धावसंख्येत भर होते. धावसंख्या ती पोहोचते ते म्हणजे 44 धावांवर. अवांतर धावा मात्र खूपच दिलेले आहेत त्या म्हणजे जांभुरिया संघाने. परत एकदा गोलंदाज दिशाहीन. परत एकदा पंचांनी तिला अवांतर धाव घोषित केले. या अवांतर धावेने धावसंख्या होते ती म्हणजे 45. अतिशय नावाजलेले पंच आहेत ते म्हणजे राजूदादा नाखवा सर आणि संतोष गुलाब सर. अतिशय नावाजलेले पंच या चषकासाठी आपल्याला लाभलेले आहेत. अजून 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 6 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचा निर्धार असेल तो म्हणजे अंबाईवाडी संघाच्या या 2 बलाढ्य खेळाडूंचा फलंदाजांचा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. कुठल्याही प्रकारे बॅटचा संपर्क होऊ शकला नाही त्यामुळे निर्धाव स्वरूपात चेंडू जातोय. धावसंख्या ती म्हणजे 45. एक चांगला कमबॅक. स्लोवर वन टाकलाय. कुठल्याही मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मात्र. परत एक चांगली गोलंदाजी. एक चांगलं संमिश्रण पाहायला भेटतंय गोलंदाजी मार्फत. स्लोअर वनचा मारा इथे देतोय गोलंदाज करण. दोन्ही चेंडू अवांतर टाकून एक चांगला कमबॅक. दोन्ही चेंडू निर्धाव स्वरूपात टाकून एक चांगलं योगदान आपल्या संघासाठी. परत एकदा सज्ज होते करण. बघू आपल्या संघासाठी किती धावा कंजूसपणे देतोय ते. एक चांगली बॅट कट आणि या 4 धावा असतील. या 4 धाव्याने धावसंख्येत नक्कीच भर पडते. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 49 धावा. हाफ सेंचुरीकडे जवळ येतोय संघ. 3 चेंडू शिल्लक. 3 चेंडू झालेले आहेत. कारण बघू आपल्या संघासाठी किती योगदान देतात आणि फलंदाजी करतोय तो म्हणजे राहुल सराफ. बघू काय करतोय ते. परत एक दिशाहीन गोलंदाजी. पंचांनी अवांतर धाव. या अवांतर धावाने धावसंख्येत नक्कीच भर पडते. धावसंख्या पोहोचते 50 या आकड्यावर. एक 50 संघाची होते. अतिशय चांगले अशी 3 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. कारण बघू आपल्या संघासाठी काय करतोय ते. स्लोअर वन टाकतोय आणि हा चांगला फटका बॅट मधून. हा खणखणीत षटकार. या षटकाराने धावसंख्येत नक्कीच भर पडते. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 56 धावावर. चांगला
चेंडू बघितला, चांगल्या चेंडूवर चांगला प्रहार केलाय तो म्हणजे राहुल सराफ यांनी. खूपच चांगला स्लोअर वन होता, स्लोअर वनचा पुरेपूर फायदा घेतला. थोडीशी महागडी गोलंदाजी पाहायला भेटते. राहुल सराफ बघू काय करतो आपल्या संघासाठी. परत एक आखूड टप्प्याचा चेंडू, हा पण गेला असता आमचे मित्र सांगतायत, पण या 2 धावेवरच समाधान मला लागतंय. 1 शॉट. थँक्यू पंच हे नावाजलेले. खूपच चातुर्याचं लक्ष इथे पाहायला भेटतंय. पण एका धावेवर समाधान मला लागतंय. एका धावेने धावसंख्येत नक्कीच भर पडते. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 57. सत्तावन्न, माफ करा, एक शॉट आहे त्यामुळे 57 धावा झालेल्या आहेत. नावाजलेले पंच एक अतिशय तीक्ष्ण असं दृष्टी पाहायला भेटले पंचांची. खूपच टाळ्या झाल्याच पाहिजे या पंचांसाठी. दोन चेंडू शिल्लक असतील. एक बॉल बाकी, एक 1 टू गो. गोलंदाज करण परत एक. ओ अवांतर धाव. या अवांतर धावाने धावसंख्येत भर. धावसंख्या होते ती म्हणजे 58. करण यांनी अवांतर धावा खूप दिलेत. 5 अवांतर धावा दिलेत वाटतं या षटकामध्ये त्यांनी. शेवटचा चेंडू आहे आणि धावसंख्या होते ती म्हणजे 58. करण बघू आणि स्ट्राईकला येतो म्हणजे सचिन. राहुल माफ करा. आणि हा खणखणीत फटका आणि हा खणखणीत उत्तुंग षटकार. या षटकाराने धावसंख्येत नक्कीच भर. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 64. जिंकण्यासाठी 65 धावांचं आव्हान असेल ते म्हणजे जांभूर या संघाला. आणि पुढील समालोचनासाठी मी आमंत्रण करतो रुपेशजी पाटील सर यांना. चला इथून नेक्स्ट मॅच कारंडेवाडी आणि अभिजित 11 दोन्ही कॅप्टनना विनंती करेन की पहिला बॉल पडायच्या अगोदर आपण टॉस साठी इथे यायचं आहे. चला क्षेत्ररक्षण साधून घ्यायचं आहे, लगेच मैदानामध्ये जायचं आहे. वेळ जास्त घालू नका का सकाळी थोड्याशा उशिरा सामने चालू झालेले आहेत. चला कारंडेवाडी आणि अभिजित 11 दोन्ही टीमला विनंती करेन की आपण टॉस साठी या लगेच. चला कारंडेवाडी आणि अभिजित 11 दोन्ही कॅप्टन प्लीज आपण टॉस साठी या. मी स्वप्नील शिर्के एक नामांकित सुप्रसिद्ध स्टार गोलंदाज यांना विनंती करेन की आपण इथे यायचं आहे. आपल्या शुभास्ते ते मात्र नाणेफेक घेतली जाईल. टीम कारंडेवाडी आणि अभिजित 11 ऑलराऊंडर म्हणून ज्यांची ख्याती राहिली. MS मुटकलवाडी ह्या टीम मधनं सातत्याने या खेळाडूंना आपण खेळताना पाहिलंय. एक सुप्रसिद्ध अष्टपैलू खेळाडू, वेगवान गोलंदाज ओळख आहे हे डेफिनेटली, कारण बरेच जण क्रिकेटला जगले गेले. या दोन्ही कॅप्टनना विनंती करेन की आपण इथे यायचं आहे.
कारंडेवाडी आणि अभिजित 11. कारंडेवाडी कॉल करतील छापा की काटा. छापा घेतलाय आणि आलाय काटा. काय निर्णय असेल? अभिजित 11 स्पोर्ट्स जिंकलाय टॉस. निर्णय काय असेल? फिल्डिंग. क्षेत्ररक्षण बरोबर जाण्याचा निर्णय. आज पाहायला गेलं तर चांगला खेळ आपण प्रत्येकाने दाखवला. चांगला मैदान उपलब्ध करून दिले. काय म्हणाला जमिनी टीम साठी? चांगलं आयोजन आहे. हॅलो. आयोजन चांगलंच आहे आणि नियोजन पण चांगलंच आहे आणि टॉस जिंकून आम्ही पहिली प्रथम फिल्डिंग केली. धन्यवाद कॅप्टन दोघांनाही अगदी बेस्ट ऑफ लक. काय म्हणाल आपण जाऊया स्वप्नील यांच्याकडे. त्यांची खेळी बोलते फक्त बोलत नाहीयेत. बेस्ट ऑफ लक तुम्ही टीमला. आणि स्वप्नील यांनाही मी विनंती करेन की आपण मुख्य अतिथी कक्षामध्ये मात्र विराजमान व्हायचं आहे. चला पहा इथे क्षेत्ररक्षण लगेच पहिला बॉल पडला पाहिजे. गेम ऑन डिस्प्ले. संघर्षाला सुरुवात आणि इथून उत्तरार्धाला सुरुवात होईल. दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल इथे आणि खेळीनंतर धावफलकावरती धावा आल्या त्या 8. 8 धावा धावफलकावरती आल्यात पहिल्याच षटकामध्ये. पहिला षटक समाप्त झालाय. दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल. अ ग्रुप मधील शेवटचा सामना कारंडेवाडी आणि अभिजित 11 या दोन संघांमध्ये होताना पाहायला मिळेल या चालू सामन्यानंतर. त्यानंतर बी ग्रुप चालू होईल. त्यामध्ये शित्तूर आणि तुरुकवाडी यांच्यामध्ये पहिला सामना होईल. रोहित बैकर दुसऱ्या षटकासाठी येत आहेत. राहुल पाटील स्ट्राईक एंडला मिड ऑफ मध्ये खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. ए बी तिथे आहेत आणि बॉल अडवतील तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट केले जातोय. 9 धावा धावफलकावरती मात्र लागल्या जात आहेत. आज चांगलं गुणलेखक आपल्याला पाहायला मिळतात. ओमकारजी दामनकर अप्रतिम गुणलेखक. रायगडमध्ये ज्या ज्यावेळी आम्ही असतो त्यावेळी कांचन पालकर म्हणून गुणलेखकांचे बाहुबली त्यांना म्हटलं जातं. त्यापैकी आज उत्तम गुणलेखकांचं काम केलं जातं. तेवढी चांगली टेक्नॉलॉजी आपण पाहतोय आणि चांगली क्लिअरिटी अगदी उत्तम आपल्या माणसाचं आपल्या हक्काच्या माणसाचं हा यूट्यूब चॅनल आपण सर्वजण पाहताय. ANP अरुणजी पाटील साहेब यांचा हा चॅनल पाहतोय. योगेश त्याचबरोबर विजय हे टेक्निकल टीम कॅमेरामन आमचे काम करताय त्याच्यावरती. जर आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच आपल्या खिशातून मोबाईल काढा आणि ANP लाईव्ह या चॅनलला आपण सबस्क्राईब करा. कारण आपल्या माणसाचं आपल्या हक्काच्या माणसाचं मराठी माणसाचा हा चॅनल. सवय मॅचकडे आणि आता इथून षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ असताना फ्रीडचा बॉल आणि त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. परफेक्ट स्ट्रेट ड्राईव्ह. ओ हो हो. आणि बॉल मात्र इथे हाताला झटका दिलाय. बोटाला चटकाही दिला आणि सीमारेषा पार होतोय. आर पार. 4-4-4 चौकार. रोहित बैकर गोलंदाजी मार्कवरती दुसऱ्या षटकासाठी. आता इथून चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक तेवढ्याच चांगल्या पद्धतीने आणि परंतु वाईट बॉलचा निर्णय मात्र येताना पाहायला मिळेल. अतिरिक्त धाव मात्र जोडली जाईल. कोणतीही मेहनत न करता धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 16 धावा. 16 रन स्कोरबोर्ड इथे मात्र पाहायला मिळतोय. श्री इकडे बघायचंय आणि इथून चांगला परत एकदा थर्ड मॅन रिझर्व्ह मध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक पोहोचतायत तिथे. नितीन आहे तिथे. एक सिंगल कंप्लीट केली जातोय. सीमारेषा पार. राहुल पाटील यांच्या बॅट मधून येत आहेत 6 षटकार.
इथे धोका आहे, तिथे पाहायला गेलं तर थ्रो केलाय तोपर्यंत कंप्लीट धावतात तिथे 2 धावा आणि या 2 धावेने धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 25 धावा. फ्रीट्स चांगला खेळला होता, त्याच्यानंतर मात्र ते वॉर्न केलं जाते. पंच आमचे नाकवा सर आहे तिथे, जास्त वेळ तिथे खर्च करू नका. पॉईंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे तिथे. नितीन आणि बॉल पर्यंत पोहोचतात, उचलतील, फेके करतील तोपर्यंत धावा येत आहेत. एक धाव आणि या एका धावीनं रोहित यांच्या स्वरूपामध्ये षटक क्रमांक समाप्त होते दुसरं आणि 2 षटकांच्या खेळीनंतर धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 26 धावा. 26. पाणी द्यायचंय प्लीज. चला 12वा खेळाडू आपल्या खेळाडूंना पाणी घेऊन जायचंय. 12वा खेळाडू पाणी घेऊन जायचं आपल्या खेळाडूंना. तर नवीन गोलंदाज सचिन सराफदार मात्र मैदानामध्ये येत असताना पाहायला मिळतील आपल्याला. स्ट्राईकला आहे ते फलंदाज राहुल पाटील. राहुल आणि ऋतिक अशी 2 नावं या खेळाडूंना पहिल्यांदाच आम्ही इथे वेगळेपणा काहीतरी पाहतोय. हाही फटका चांगला बॅटच्या मधोमध आला होता. राहुल पाटील याने मात्र पाठवलाय सीमारेषा पलीकडे. येथील धावा इथे 6. षटकार आणि या षटकारानंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात 32 धावा. 32. थोडस आकार आला इथे धावफलकावरती. अगदी दुसरा षटक संपला तेव्हा पाहायला गेला तर धावफलकावरती धावा होत्या 26. या षटकारानं 32 धावा धावफलकावरती आल्यात. पहिल्या षटकामध्ये 8 धावा खर्च झाल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये आणखी एक चांगला फटका इथे मात्र खेळून काढलाय. पेक्षा कव्हरला पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षक नाही आहे तिथे. बॉल पोहतोय फरार. ओहो, कलात्मक पद्धतीने कौशल्यपूर्ण मात्र खेळी मात्र इथे राहुल पाटील यांच्याकडनं सजवली जातोय. जिथे खेळाडू नाही आहेत ना तिथेच मात्र गॅप शोधली काढले. तोच मात्र क्षेत्र निवडला जातो आणि त्याच झोन मध्ये खेळण्याचा परिपूर्ण मात्र प्रयत्न केला जातोय. दुसऱ्या षटकामध्ये 18 धावा आल्या होत्या. सचिन आहे तिथे. मिडॉन मध्ये मात्र खेळून काढल्या. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, थोडासा धोका निर्माण जरूर होईल इथे. तोपर्यंत मात्र इथून 2 धावा सहजरित्या पूर्णही केल्या जात आहेत. 9 बॉल आणि 27 धावांची गरज अजूनपर्यंत इथून असणार आहे. 9 बॉल 27. एखादा मोठा फटका जर का आला ना तर मॅच परत एकदा बनतोय. परंतु चांगली गोलंदाजी इथून करावी लागेल सचिन सराफदार यांना. राहुल पाटील हो, चांगल्या पद्धतीने ब्लॉक होल्डचा बॉल जबरदस्त मात्र हाताला गेला होता. आणि एक खासियत आहे, बॉल हातात ठेवायला क्रिकेटमध्ये तुम्हाला परमिशन नाही आहे. जसं बॉल येईल तसं मात्र तुम्हाला फेकणं, तुमच्या हातातून सोडणं खूप गरजेचं असतं. चतुराई हीच मात्र मैदानावरील यशस्वी खेळाडूची मात्र उदाहरणं आहेत आणि तसं तुम्हाला वागावं लागेल. आता इथून विजयासाठी 8 बॉल आणि 26 धावांची गरज. व्हाईट बॉलचा निर्णय मात्र इथे येताना पाहायला मिळतोय आणि अतिरिक्त धावी जोडली जाईल. त्याचबरोबर शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान आणि त्याचबरोबर या क्रिकेटला जगवलंय, सुरुवात केली आहे संस्थापक आदरणीय अजितजी पाटील साहेब यांचं इथे शुभागमन मात्र होताना पाहायला मिळतोय. त्यांना आम्ही विनंती करू की आपण व्यासपीठावरती यायचं. हो हो, चांगला प्रयत्न इथे मात्र पाहायला मिळालं आणि झील जमिनीला दान झालाय. कारण एफर्ट्स खूप चांगले होते परंतु क्रिकेटला तुम्ही प्रयत्नांना मात्र महत्व नसतं. प्रयत्न यशस्वी किती झालेत त्याला महत्व असतं आणि इथून चांगला प्रयत्न नितीन यांचा मात्र पाहायला मिळाला आणि झील जमिनीला झाला. मागील क्षेत्ररक्षण चांगलं होतं नितीन यांचं. सचिन सराफदार
राहुल पाटील झाल्यामध्ये अडकतील की काय, प्रयत्न चांगला होता स्वतःच्या फॉल थ्रू मध्ये अगदी अति वेगानं बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न मात्र केला गेला, तोपर्यंत धाव इथे कंप्लीट केली गेली. एक षटक क्रमांक समाप्त झालाय. तिसरं 3 षटकांच्या खेळीनंतर धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत 42. आता येणारे 6 बॉल आणि विजयासाठी 23 धावांची गरज. 6 बॉल 23. सहा बॉल 23. पहिलाच बॉल ऑन साइडला ढकलून दिलाय, ऑन ड्राईव्ह केलाय, तिथे क्षेत्ररक्षक आहे, तिथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न, फेकला जाईल का, फेकला तर गेलाय जरूर. पंच कलवतायत, फलंदाज सुरक्षित आहेत, पॉपिन क्रीज मध्ये पोहोचले तर राहुल पाटील, राहुल मुट्टल नवीन गोलंदाज अंतिम गोलंदाजीसाठी मात्र आणले गेले. इथून आम्ही आदरणीय शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक अजितजी पाटील साहेब यांना विनंती करू की आपण मुख्य व्यासपीठावरती अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. आदरणीय अजितजी पाटील साहेब. आणखी एक चांगला बॉल, परंतु वाईटचा निर्णय येतोय नाकवा साहेबांकडून आणि अतिरिक्त धावी जोडली जाईल. मात्र एका धावेने धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 45 45 आणि स्कोरबोर्ड इथे मात्र पाहायला मिळतोय. हा फटका चांगला आहे, धडक मारला बेधडक. राहुल पाटील यांच्या बॅट मधून मात्र षटकार येतोय, कडक 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 षटकार. मॅच मध्ये बनले गेलेत का 6 धावा तर जरूर आल्या. धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 51 धावा. आता विजयासाठी 4 बॉल 14 धावांची गरज. 4 बॉल मध्ये 14. मॅच बनली गेली. आता इथून मॅच मात्र बनवली जाईल का. राहुल पाटील इथे मात्र पाहायला मिळत आहेत. अजितजी पाटील साहेबांचं शुभ आगमन इथे मात्र होताना पाहायला मिळत आहे. शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक, एक मोठं काम त्यांनी केलंय. हो हो, प्रयत्न जरूर आहे तिथे धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु नाहीये. इफर्ट चांगले आहेत. आता पाहायला गेलं तर सूरज पाटील, राहुल पाटील यांना मात्र स्ट्राईकला राहणं खूप इम्पॉर्टंट आहे, खूप गरजेचं आहे. कारण इथून येणारे 3 बॉल आणि विजयासाठी 14 धावांची गरज. खूप छान इथे आपण पाहिलं गेलं तर रणनीती आखली गेली, कारण एक धाव आली नाही तरी चालेल, परंतु इथून राहुल पाटील खूप महत्वपूर्ण खेळाडू आहेत आता आणि राहुल पाटील स्ट्राईकला राहणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी मात्र इथे अटॅक्टिव्ह गोलंदाजी केली जाईल का, डिफेन्सिव्ह गोलंदाजी केली जाईल का राहुल मुट्टल यांच्याकडून. आज राहुल नावाची मात्र चर्चा मात्र मैदानामध्ये पाहायला मिळतोय खूप सारी. राहुल पानी चला जाएगा, पानी चला गया, बहुत सीमा रेषा पार. राहुल पाटील यांच्या बॅट मधून मात्र हा येतोय दी धडक बी धडक, खन 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 खनखणीत आवाज करणारा शानदार रुबाबदार षटकार. दोन बॉल आणि 8 धावांची गरज. 2 बॉल 8. हाफ ट्रॅकर बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. हाई बॉल वरती मात्र आक्रमण केलाय अगदी. मात्र इथे पाहायला गेला तर तोफा होता, तोफ्याला केलाय राहुल पाटील यांनी. कबूल 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 षटकार. मॅच फिनिश करणारा हा फटका अगदी ऐरणीवरती घाव घालावा आणि लोखंडातून आगीच्या चिंधड्या उडाव्या तसा मात्र हा फटका होता. राहुल पाटील ऑन फायर. लक्ष्मण जांभूळ टीम कुठेतरी वाटत होतं की पराभूत होतोय की काय, परंतु राहुल पाटीलनं मात्र कलात्मकता दाखवले. आणि शेवटचा बॉल, या बॉलवरती काय घडलंय. हो, एक धाव तर कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, बॉल तर आलाय आणि ते मात्र विजय होताना मात्र पाहायला मिळतात. आणि अंबाईवाडी काय मात्र ते कलात्मक पद्धतीने विजय संपादन केलंय. हो 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 हो, हे येलो फुलपाखरं बटरफ्लाय मात्र एन्जॉय करताना मात्र पाहायला मिळतात. अप्रतिम. क्षेत्ररक्षकांचं कौतुक करावं लागेल. जसा बॉल आला